लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता एक जबराटच वळण आलेलं आहे. आतापर्यंत आपण आता पाहत आहोत की आर्या ही थोडीशी कधी कधी विचित्र वागते, थोडी कधी कधी चांगली वागते. मध्येच आता तिच्या अशा बोलण्यामुळे इकडे या दोघांच्या मध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. पण हे सगळं होत असताना अचानकपणे मात्र आता आर्याने या दोघांना गुड न्यूज दिलेली आहे की लवकरात लवकर मात्र आता इकडे उद्याच्याच दिवशी एम्ब्रियो ट्रान्सप्लांट होणार आहे. आणि त्यासाठी आजच्या दिवस मला जे काही खायचं आहे ते मी मनसोक्त खाऊन घेणार आहे. आणि त्या दोघांना दुसऱ्या दिवशी मात्र आता ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये प्रोसिजर पूर्ण करायला जाणार आणि त्याच वेळेला मात्र आता धावत येत काव्या आणि पार्थ ही प्रोसिजर थांबवणार आहेत. पण ही प्रोसिजर का थांबवणार? आता इकडे नियतीने असा एक वेगळा चमत्कार घडवून आणलाय आणि त्याचबरोबर नियतीच्या चमत्कारासोबत डॉक्टरांना सुद्धा आता एक वेगळं सत्य समजलंय. आणि त्याच वेळेला काव्याला समजलंय आर्याचं सत्य. असं काव्याला आर्याचं काय सत्य समजलंय, नियतीने काय चमत्कार घडवून आणलाय, डॉक्टरांनी नक्की आता काय सांगितलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता आर्या सांगते, माझं डॉक्टरांच्या सोबत बोलणं झालेलं आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा उद्याच्या उद्या ही प्रोसिजर आपल्याला सुरू करायची आहे. असं म्हटल्यावर ती नंदिनी आणि जीवा सांगायला लागतात, हो पण आता खरं सांगायचं तर नंदिनीला डॉक्टर काहीच बोललेले नाही आहेत. म्हणजे आता नंदिनीचं सायकल किंवा नंदिनीचे एग्स फर्टिलाइज होणं ही सुद्धा प्रोसिजर महत्त्वाची आहे ना. आणि यावरती ती म्हणते, हे बघा डॉक्टर कोण आहे, तुम्ही आहे की मी आहे? आता इकडे डॉक्टर मी आहे की नाही आणि डॉक्टरांसोबत कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे, मी आहे की नाही. त्यामुळे हे कधी करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आता मला चांगल्याच माहिती आहेत आणि त्यामुळे इतका लोड काही घ्यायची गरज नाही आहे. बसा, आजच्या दिवस एकदम चिल करायचं आहे आणि काहीही झालं तरी आजच्या दिवसाला आपण आता एन्जॉयमेंट करायची आहे. आणि त्यावरती मात्र आता नंदिनी सांगायला लागते, पण आर्या मला एकदा डॉक्टरांशी बोलून घेऊ दे ना. आर्या म्हणते, का माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुझा? म्हणजे आता मी जे काही सांगते ते चुकीचं काही सांगेन असं वाटतंय तुला? ठीक आहे बाई, ठीक आहे, तुला जर का आत्ताच माझ्यावरती विश्वास नाही आहे मग माता याच्या पुढची गोष्ट आता मी काय सांगू तुला. म्हणजे आता बाळ झाल्यावरती किंवा बाळ म्हणजे मी प्रेग्नंट झाल्यावरती तर तू मात्र माझ्यावरती अजिबातच विश्वास ठेवणार नाहीस. यावरती मग आता नंदिनी सांगते, अगं नाही ग, तसं मला अगदीच म्हणायचं नव्हतं, पण मला डॉक्टरांनी पण सांगायला पाहिजे ना की उद्या आहे, परवा आहे, डॉक्टरांची ती ड्युटी आहे ना. आणि यावरती ती सांगते, अगं तेच तर, डॉक्टरांनी हे काम माझ्याकडे सोपवले ग. मला ते म्हटले की त्या तुमची तशीही मैत्रीण आहेत म्हणून आता तुम्हीच त्यांना सांगा. आणि त्यांनी आता तुझं सायकल चेक केलेलं आहे आणि त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाही आहे. तुझं सायकल चेक झाल्या कारणाने मात्र आता लवकरात लवकर ते तुझ्यावरती उद्याच्या उद्या म्हणजे एक काढण्याचं काम करतील. आता बघूया किती हे फर्टिलाइज होत आहेत, काय होत आहेत ते. असं म्हटल्यावरती मात्र आता नंदिनी सांगते, ठीक आहे, पण मी एकदा डॉक्टरांना भेटले तर तुझी काही हरकत आहे का? यावरती ती म्हणते, नाही ग, माझी कशाला ग हरकत असेल, पण आता याच्यावरून काय होतं, मी तुला जे काही सांगते तर तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे. हे बघ, असं असेल ना तर मी आत्ताच क्विट करते. म्हणजे जर का तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे आणि असं असताना मी आता तुमचं बाळ माझ्या पोटात वाढवायचं, उद्या काही कमी जास्त झालं, देव न करो नकोच व्हायला, पण तरी सुद्धा काही झालं तर तुम्ही म्हणाल की हे सगळं आर्याने मुद्दाम केलं. आणि हे बघ, मला आता या सगळ्यामध्ये आपल्यामधलं नातं आहे ना ते कोणत्याही कारणाने कलुषित होऊन द्यायचं नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगते, अगं नाही, तसं काही नाहीये, तू उगाचच मात्र आता जास्त विचार करतेस. हे बघ, मी तुला सॉरी म्हणते, आपण आता एक काम करूया, उद्याच्या उद्या ट्रान्सप्लांटची प्रोसिजर सुरू करूया. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे, मग आता उद्या आपण भेटू आणि जास्त प्रश्न विचारत जाऊ नकोस नंदिनी. बस म्हटलं ना मी तुला इथे, बस, आपण आता डॉक्टरांची वाट पाहत बसूया. डॉक्टर आले की इकडे प्रोसिजर सुरू होईल. नंदिनीला मात्र आता अजूनही मनामध्ये धाकधूक चालू आहे आणि त्यानंतर ती आता तिच्यासोबत बसून तिने आणलेला पिझ्झा म्हणा, पास्ता म्हणा हे खाती आहे. पण आता तिच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे आर्या सांगायला लागते, उद्याच्या दिवसाला खरं तर आता स्वप्न पूर्ण होणार आहे, तुझं, माझं, सगळ्यांचं. आणि त्यावरती तिचं हे सततचं असं बोलणं, सतत असं वेगळ्या पद्धतीने बोलणं हे मात्र इकडे आता सतत जाणवत आहे. ते म्हणजे स्वतः नंदिनीला. पण ती काही बोलत नाहीये, कारण हात दगडाखाली अडकलेत. हिला काही बोलावं तर ही आपल्यावरती चिडणार किंवा ही आपल्याच अंगावरती ओरडणार. आणि असं असताना आपण आता गप्प बसलेलंच बरं, असा विचार मात्र आता इकडे नंदिनी करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे नंदिनी घरी आले. घरी आल्यावरती मात्र एक वेगळाच प्रकार घडलेला.
ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांनी मात्र आता इकडे म्हणजे काव्या आणि पार्थ यांना एक काहीतरी वेगळीच माहिती सांगितलेली आहे आणि त्यामुळे दोघांना मात्र आता धक्का बसलेला आहे. काव्या आता सांगायला लागते, खरंच पार्थ हे खरं असेल का? मला या सगळ्यामध्ये काहीही कळत नाहीये. म्हणजे त्यांनी सांगितले की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे असं. आणि त्यानंतर मात्र आता इकडे इकडे ती सांगायला लागते, नाही नाही, ते इन्स्पेक्टर साहेब आधीच आपल्या विरोधात आहेत आणि त्यानंतर मात्र आता ते हे जे काही बोलतायत ना, त्यामुळे मला असं वाटतंय की ते आपल्याला गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत. आणि यावरती पार्थ म्हणतो, जाऊ दे ना, आपण ना, आपल्याला माहिती आहे ना नंदिनीताई प्रेग्नंट आहेत म्हणून. नंदिनी प्रेग्नंट आहे हे आपल्याला माहिती असल्या कारणाने आपण आता गप्प बसूया. यावरती ती म्हणते, नाही, पण आता ह्या माणसांनी इतकं इतकं आता का असं डायरेक्ट ताईचं नाव घेतलं? नाही नाही, मला आता सतत चिंता वाटत आहे, काहीतरी गडबड आहे, मी ताईशी बोलल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. आणि त्याच्यातच तिला आता अजून एक माहिती कळालेली आहे, ती म्हणजे आर्या ज्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते तिथे चालू असलेल्या इल्लिगल कामाबद्दल. आणि त्यामुळे मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे काव्या की ताई, तू माझी शपथ घे आणि शपथ घेऊन मला आता सांग की तू खरं प्रेग्नंट आहेस ना? त्या आता रोडला तुझा ॲक्सिडेंट झालेला नाही आहे ना? आणि त्यावरती आता नंदिनी चपापले. म्हणजे आता हिला कसं काय समजलं किंवा ही आता असं का विचारते आहे? आणि त्यावरती ती सांगते, नाही, ती सांगते अजिबात नाही. आणि ती तिच्या पोटावरती हात ठेवायला जाते. पण ज्या वेळेला ती तिच्या पोटावरती हात ठेवायला जाते आणि त्यावेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला पोटावरती हात ठेवते त्यावेळेला लगेचच ती तिचा हात आता पकडते. हात पकडल्यावरती मात्र आता लगेचच इकडे काव्याला संशय आलेला आहे. काव्याला संशय आलाय की या सगळ्यामध्ये आता मात्र काहीतरी आहे, काहीतरी फिशी आहे. आणि ज्याचमुळे मात्र आता ताई मला पोटावरती हात ठेवू देत नाहीये. आणि त्यामुळे ती आता सांगायला लागते, ठीक आहे, तू माझी शपथ घे, माझी शपथ घे आणि माझी शपथ घेऊन आता तू मला सांग की त्या रोडला तुझा काही अपघात झाला नाही. खरं तर नंदिनीचा अपघात त्या रोडला झालेला नसतो. नंदिनीचा अपघात आता कुणीतरी गाडीने धक्का दिलाय म्हणून दुसरीकडे काव्याच्या कॉलेजच्या इथे झालेला असतो. आणि त्याचमुळे नंदिनी आता शपथ घेते अशा पद्धतीने की हो, मी तुझी शपथ घेते, तिकडे माझं त्या रोडला माझं मिसकॅरेज झालेलं नाहीये. बिचारी नंदिनी मात्र आता कोणत्या दिव्यातून जाते याची काव्याला कल्पना नाहीये. आणि काव्या त्यानंतर मग आता पार्थला म्हणते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे, नंदिनीताई माझ्यापासून काहीतरी लपवते. यावरती पार्थ म्हणतो, नका इतका विचार करू, काही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये जास्तच विचार करताय असं मला आता वाटत आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, ते काही नाहीये, उद्या आपल्याला त्या आता इथे जायचं आहे ना, उद्याच्या उद्या आपण जायचं आहे ते म्हणजे इकडे त्या हॉस्पिटलच्या बद्दलची जी काही माहिती मिळाली ना तिकडे, म्हणजे आता आर्या तिथे काम करते, मी आर्याला कॉल करून विचारू का? यावरती तो म्हणतो, नको, आर्या तिथे स्वतः काम करते म्हणून तुम्ही तिला विचारण्याच्या ऐवजी डायरेक्ट जर का आपण तिकडे गेलो ना तर ते बरं पडेल. झालं. दुसऱ्या दिवशी मात्र आता इल्लीगल काम करायला जिथे चालू आहे त्या ठिकाणी मात्र आता या दोघं जण म्हणजेच आर्याच्या हॉस्पिटलमध्ये निघालेले आहेत. आणि तोच दुसरा दिवस म्हणजे आता दुसरं तिसरं काही नाहीये तर नंदिनीचं एम्ब्रियो मात्र आता इकडे आर्याला ट्रान्सप्लांट करण्यासाठीचा त्या दिवस आहे. पण त्याच दिवशी मात्र आता इकडे हे दोघं नंदिनी आणि आता इकडे ह्या दोघांचं बोलणं चालू आहे. आणि ह्या दोघांचं म्हणजे नंदिनी आणि आर्या या दोघांवरती ट्रीटमेंट चालू करत असताना अचानकपणे मात्र आता भयंकर प्रकार घडलेला आहे. आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये इकडे एंट्री झालेली आहे ती काव्याची एंट्री झाल्यावरती 1 मिनिट आणि ती ह्या दोघांना पाहते, काय चाललंय हे सगळं? आणि त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात, तुम्ही इकडे आतमध्ये कशा आलात? यावरती पार्थ सांगायला लागतो, या आहेत भावी IPS अधिकारी आणि त्याच याच्याने त्यांनी परवानगी काढून आता त्या इकडे आलेल्या आहेत, पण तुम्ही असं अडवू शकत नाहीयेत. आणि यावरती ते म्हणतात, अहो, इथे आता सरोगेसीचं ट्रान्सप्लांटेशन चालू आहे आणि असं असताना तुम्ही आता हा सगळा प्रकार कसा करू शकता? आणि त्यावरती नंदिनीला आणि त्यावरती आर्याला पाहून इकडे आता आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, ताई काय चाललंय हे? अगं, इथे हा सगळा फ्रॉड चालतो. म्हणजे आता यांनी जी काही तयारी केलेली आहे ना ती आता मुळातच सरोगेसीची नाहीये, डायरेक्ट आता आर्याच्या युटेरसमध्ये स्पर्म सोडण्याची. म्हणजे याचा थोडक्या भाषेत अर्थ असा होतो की डायरेक्ट आता मात्र इकडे जीवा आणि
आर्या या दोघांचं बाळासाठी हा प्रयत्न चाललाय, ना की नंदिनी आणि जीवाच्या. आणि हे ज्या वेळेला उघडकीला आलेलं आहे त्यावेळेला नंदिनीच्या पायाखालची जमीन हादरले इतकंच नाहीये, तर आता इकडे हादरलेली आहे ती म्हणजे काव्या. ताईचं सत्य ऐकून नक्की पुढे काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं